जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। शालेय शासकीय क्रीडा स्पर्धा नियोजन बैठक संपन्न। जिल्हा क्रीडा कार्यालय कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका क्रीडा विभाग यांचे मार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या शालेय शासकीय क्रीडा स्पर्धा 2026-27 संबंधित नियोजन बैठक नुकतीच संपन्न झाली। इचलकरंजी महापालिकेच्या शिक्षण व क्रीडा समितीच्या सभापती सौ विद्या साळुंखे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या, तर मनपाचे उपायुक्त नंदू परळकर यांची प्रमुख उपस्थिती होती। कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी सौ विद्या शिरस यांच्या बैठकीसाठी प्रमुख उपस्थिती होती। महाराष्ट्र शासनाच्या शालेय क्रीडा व क्रीडा विभाग यांच्या अंतर्गत असणाऱ्या क्रीडा व युवक सेवा संचलन आणि राष्ट्रीय शालेय क्रीडा खेळ महासंघ यांच्या विद्यमानाने प्रतिवर्षी शालेय शासकीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते। तालुका ते राष्ट्रीय स्तरापर्यंत या स्पर्धा आयोजित केल्या जातात। महापालिका क्षेत्रामध्ये जिल्हा स्तर पकडून या स्पर्धेचे आयोजन केले जाते। इचलकरंजी महापालिका क्षेत्रातील स्पर्धेचे नियोजन बैठक बुधवार दिनांक 23 जुलै 2026 रोजी इचलकरंजी महापालिकेच्या काउन्सिल हॉल येथे संपन्न झाले। इचलकरंजी महापालिकेचे क्रीडा अधिकारी सूर्यकांत शेटे यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत केले। शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर पवार यांनी प्रास्ताविक केले। ज्येष्ठ क्रीडा संघटक शेखर शाह यांनी शालेय शासकीय क्रीडा स्पर्धा संबंधी क्रीडा शिक्षकांना येणाऱ्या विविध अडचणी सांगून जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली। कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी सौ विद्या शिरस यांनी संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या प्रक्रियेस माहिती दिली। प्रत्येक शाळेत त्वरित ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्यावे, खेळाडूंचे सर्व ऑनलाईन रेकॉर्ड तपासून बघावे, जास्तीत जास्त खेळाडूंनी स्पर्धा सहभागी घ्यावा यासाठी क्रीडा शिक्षक प्रयत्न करावे, जन्मतारखा बदलून वगैरे चुकीचे प्रकार करू नयेत, यावर कडक कारवाई केली जाईल अशा विस्तृत सूचना त्यांनी केल्या। तालुका क्रीडा अधिकारी LG पवार यांनी स्पर्धेसंबंधी शिक्षकांच्या शंकांचे निरसन केले। या प्रसंगी क्रीडा अधिकारी सूर्यकांत शेटे यांनी उपस्थित सर्वांना व्यसन न करण्याच्या मोहिमेअंतर्गत शपथ दिली। सहाय्यक क्रीडा अधिकारी सचिन खोंद्रे यांनी आभार प्रदर्शन मांडले, तर डॉक्टर राहुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले। या प्रसंगी राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिकेत बोडके, मनपा आपत्ती व्यवस्थापनचे संजय कांबळे, क्रीडा पर्यवेक्षक सचिन खोंद्रे, प्रसाद बडवे, संतोष पासोबा, ज्येष्ठ मार्गदर्शक विजय गुरव, नंदराज पवार, श्याम कांबळे, भिकाजी माने, आनंदा बनगर, संभाजी बनगर, विश्वनाथ माळी, मलिक मनेर, राजेश चौगले, विनायक भोई, अमित कुंडले यांच्यासह क्रीडा शिक्षक व क्रीडा मार्गदर्शक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मागील वर्षात निधन पावलेले क्रीडा शिक्षक अमर भिसे यांना या प्रसंगी श्रद्धांजली वाहण्यात आली। महापालिका क्रीडा विभागाला ऑनलाईन कार्यात सहकार्य करणारे क्रीडा शिक्षक अमित कुंडले यांचा जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। न्यूज चॅनल नेटवर्क सह जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत। जाहिरात आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा।